नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दखल घेता राज्य सरकारने मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण दिलं। मात्र मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं यावर मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत। त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली होती। डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करून असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे। तर जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा इशारा देखील दिला। त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील विधानसभा लढण्याचे चाचपणी करत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे। तर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार। तिसऱ्या आघाडीत आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळण्यास आम्ही त्यात सहभागी होऊन कुठलेही सामाजिक संघटना बळकट झाल्यावर तिला राजकीय क्षेत्रात पाय ठेवावे लागतात। तर शेतकरी, ओबीसी आणि इतर प्रत्येक प्रश्न घेऊन तिसऱ्या आघाडीने जाहीरनामा केल्याचा विधानसभा निवडणुकीत यश मिळते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।